नमस्कार मंडळी, सुप्रभात। आज 24 मे 2026 आणि अपेक्षेप्रमाणे किंवा अनपेक्षितरित्या काल रात्रीपासून पावसाचं आगमन झालेलं आहे। लांजामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे। थोडा थोडा ब्रेक घेऊन आज विकेंडला पावसाने हजेरी लावलेली आहे। तर यंदाचा पावसाळा बहुतेक विकेंडवरती आहे असं आपण गृहीत धरायचं का। भरपूर पाऊस पडून गेला आहे आणि पूर्ण काळोख आहे। ढग एकदम दाटून आलेले आहेत। दिवसभर पाऊस पडेल अशी शक्यता आहे। वातावरण तर एकदम भारीच आहे। संडे मूड बनवण्यासाठी एकदम बेस्ट वातावरण। आत्ता गेलो होतो गॅस भरायला, CNG, सकाळी लाईन थोडी कमी होती। आता घरी चाललो आहे। तुम्ही बघत असाल ढग दिसत आहेत समोर आणि इथे सुद्धा पावला पावलावर वातावरण बदलतं अशी परिस्थिती आहे। आता आमच्या घराच्या इथे पाऊस पडत होता आणि बाजारात पाऊस नव्हता। अंतर फक्त 2 किलोमीटर आहे। ते समोर ढग बघत असाल तुम्ही, एकदम खतरनाक दिसत आहेत। आता पावसाने थोडा पॉज घेतला आहे। लोकांची रहदारी चालू झालेली आहे। रविवार असला तरी ठराविक लोकांना उसंत नसते अजिबात। समोर ढग दिसत असेल तुम्हाला। खरं म्हटलं तर गेल्या वर्षी 8 मेला पाऊस झाला होता आणि आजच्या तारखेला कोकणामध्ये आणि सगळीकडे पूर परिस्थिती होती। 22, 23, 24 मे। यावर्षी 15 दिवसापूर्वी फक्त एकदा वादळी पाऊस एक दिवस येऊन गेला संध्याकाळचा। त्याच्यानंतर अजिबात पावसाचं चिन्ह नव्हतं। उकाड्याने सगळे हैराण झाले होते आणि आज पावसाने हजेरी लावलेली आहे। उन्हाळ्यापासून लोकांना थोडासा दिलासा असं म्हणायला हरकत नाही। रामाश्रयमध्ये पोहोचत आहे। आमचं कॉलनीचं नाव रामाश्रय। मागे रिक्षा आहे त्यामुळे जरा आंबे बरेच पडलेले आहेत वादळामध्ये, पावसामध्ये। समोरचं वातावरण बघा काय दिसतंय, जबरदस्त। मनचिंब पावसाळी। आणि इकडे आम्ही आता एंट्री करतोय। आम्ही म्हणजे मी एकटाच आहे। उतार आहे, या पावसामध्ये जरा टेन्शनच आहे इथून ये जा करताना, खास करून 2 व्हीलरवरती। 4 व्हीलरमध्ये एवढं काय वाटत नाही, पण 2-3 वर्षामध्ये रस्ता व्यवस्थित बसलेला आहे। तर हा असा आहे आमच्या रामाश्रयमधला व्ह्यू। वातावरण तर भारीच आहे आणि समोरच्या बंगल्याचं काम चालू आहे। सकाळपासून आमचे प्लंबर हजर आहे तिथे। काय पाऊस बिऊस नाही का काय? पाऊस बिऊस नाही का म्हटलं? साहेबाला माहितीच नाही पाऊस पडतोय ते। साहेब म्हणतो पाऊस पडतोय का लांजामध्ये? साहेब घरात। चला पोचलेलो आहे मी घरी, गाडी लावतो।